आणि चला की जाऊ पुण्याला, रेडी झाले आम्ही. हो हो हो, किती ते गडबड. अरे तिथं बघावं लागेल पहिलं कसं आहे तर खोल्या, कुठं राहायचं, काय खायचं. तुझं तर आता झालं लगेच तयार, निघाली लगेचच फिरायला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. इंट्रो बघून तर तुम्हाला कळलंच असेल तर विषय काय. तर आजचा विषय म्हणजे आम्ही जे तुमच्या प्रत्येकाच्या गरजेचं म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह असला पाहिजे असा विषय घेऊन आलेलो आहे. त्याचं कारण म्हणजे आता आम्ही एवढ्या वर्ष तर नाही म्हणता येणार, पण लहानपणापासून इथंच आहे. त्यामुळं आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळं म्हणलं कारण बरेचसे माणसं नाही का त्यांचं गाव वगैरे सोडून पुण्यामध्ये कामासाठी येतात, फोटो भरायसाठी येतात, ठीक आहे. तर मग त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, तर व्हिडिओवर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता टॉपिक आपला असा आहे, पुण्यामध्ये नाही का, पुण्यामध्ये भाडं कसं आहे. सिंगल रूम, डबल रूम, 1 BHK झालं, 2 BHK झालं. पण त्या 1 BHK 2 BHK त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही, ठीक आहे. सामान्य माणसासाठी कारण video आपला आहे. व्हिडिओ जो आहे तो सामान्य माणसासाठी, ठीक आहे. आपल्याला त्यांचं काही घेणं देणं नाही. तर पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही पुण्यात येता, साहजिक आहे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करून तर आलेलं असतंच, ठीक आहे. आता कधी कधी असं काय होतं, आता नॉर्मली आता आपली जी चर्चा चालते ना मित्रांनो, ते कोणाला आपण हे करतो की बाबा जे लोअर मिडल क्लास आहेत, बरोबर, त्यांचा पगार असतो 10,000, 12,000, 15,000, 20,000. ह्यांच्यासाठी तर आपण टॉपिक नाही का, म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवतो. जास्त 50,000 लाखभर रुपये त्यांचे पगार तर काय कुठे घेऊ शकतात. ते तर काय कुठं घेऊ शकतात. आणि फायनान्शियल ऍडवायझर तर त्यांचे वेगळेच असतात, त्यांचं तर काही नाही. त्यामुळे 12-15 हजार नुसार सॅलरी असणार. कमी, ज्यांचं कमी आहे त्यांच्यासाठीच आपण एक सांगणार आहे. तर सांगायचा विषय म्हणजे की बाबा, आता आमचं डायरेक्ट पहिली गोष्ट आमचं सांगतो, मग एरेवाय सांगतो कसं आहे काय, ठीक आहे. पहिली गोष्ट आमचं म्हणजे आमचं जे भाडं आहे, भाडं आम्हाला सध्या तरी आत्ताच्या कंडिशनला तरी 3च आहे, जास्त नाही आहे. पण काही दिवसांनी वाढायची शक्यता आहे. माहीत नाही आता किती दिवसांनी, पण काही दिवसांनी वाढायची शक्यता आहे. कारण अशी टिप वगैरे आम्हाला लागलेली आहे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट बिल. आता लाईट बिलाचं काय होतं मी तुम्हाला सांगू का, पावसाळा आणि हिवाळा ह्या दोन ह्याच्यात जास्त येत नाही. उन्हाळ्यामध्ये काय होतं, पंखा कंटिन्यू चालू असतो, कूलर वगैरे चालू असतात, प्लस बाकी आणखी काय इक्विपमेंट वापरत असेल इलेक्ट्रॉनिक, तर मग त्याच्यासाठी तो खर्च जरा जास्त जातो. 1,000-1,200 पर्यंत पण जाऊ शकतो. मग 4,000 तर तुम्ही एक फिक्स तरी ॲटलिस्ट 2-3 महिने तरी ते धरून चला. तर 4,500-4,500 पर्यंत तुम्ही मॅक्सिमम धरून चला, आमचा सध्या तरी, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो की बाबा आमच्या आसपास जे आहे, तर ते पण सांगतो. लक्षात घ्या, भाडं जे आहे ना ते व्हेरी करते की बाबा कोणता मालक कसा आहे, ठीक आहे. म्हणजे मालकाचं म्हणता येणार नाही, पण तरी पण मार्केट रेटनुसार ते हे करतात. पण ठीक आहे, कोणाचं कोण लाईट बिल कमी याने घेतं, कोण लाईट बिल जास्त घेतं, नाही का. आणि प्लस जर समजा जे एखाद्याकडे जास्त रूम असतील, तर मग त्यात विषय काय होतो, लाईट बिलाला नाही का जास्त युनिट यूज होतं. जास्त युनिट यूज झाल्याच्या नंतर काय होतं, मग ते हे नाही का युनिट जास्त प्रमाणात पडतात ना, त्याचा रेट पण त्यानुसार तो चेंज होत राहतो, ठीक आहे. आता आम्ही ज्या गावात राहतोय, ठीक आहे, तिथं आम्हाला मग ओव्हरऑल जर सांगायचं डायरेक्ट सिंगल रूमला सर्व तुम्ही समजून जावा की 4,500 पर्यंत भाडं आहे आम्ही ज्या गावात राहतोय ते, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या आसपास जरी म्हणलं, ठीक आहे, आसपास जरी म्हणलं तरी मग तिकडं जरा जास्त आहे. 5 पर्यंत सिंगल, 5-5.5. हा, ग्रामीण नाही तसं तर खरं सांगायचं म्हणलं, एक 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. 3 किलोमीटरचं अंतर आहे तरी. 3 किलोमीटरचं अंतर आहे कुठून, आम्ही जिथं राहतोय तिथून. आता मी जातोय तिथं जॉबला, तिथंच किती 2 किलोमीटरचं अंतर आहे, 2-2.5-3. म्हणजे ओव्हरऑल आम्ही जिथून राहतोय तिथून सगळ्या कंपन्या वगैरे सगळ्या 2-3 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत. आता मग हाच विषय काय आहे की बाबा सगळे नाही का, आता हे 3 किलोमीटरवर जर बघितलं तर मग तिथं त्यांचा रेट
तेवढाच असतो ऑलमोस्ट 4.5 नाही का. आता हा रेट झाला सिंगल रूमला, बरोबर. आता सिंगल रूममध्ये काय आहे की बाबा तुमचं जास्त काय फॅसिलिटीज नसतात. फॅसिलिटी नाही, बाहेरच सगळं पाणी वगैरे, दोन भांडी, पाणी भांडे ते सगळं बाहेरच. आणि पाणी म्हणजे काही काही ठिकाणी सकाळचं पाणी येतं, अर्ध्या तासात राहतं. काही काही ठिकाणी बोर वगैरे असते. सुविधा तशा आहेत सिंगल आणि रूमच्या. आणि पाण्याचं जर सांगायचं म्हणलं ना, तर पाण्याचा विषय कसा आहे, समजा जर तुम्ही ग्रामपंचायतच्या एरियामध्ये राहताय, गावाच्या एरियामध्ये, मग तिथं मग ग्रामपंचायतची पाण्याची टाकी वगैरे असती. मग तिथून ते सकाळचं पाणी वगैरे आणि जरी ग्रामपंचायतमध्ये राहत असले, समजा तुमचा मालक आहे त्याच्याकडं बोर वगैरे आहे, तर मग बोरचं पाणी वगैरे असतं. जर बोरचं पाणी असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे. कारण कसं आहे, उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम होतात. ज्यावेळेस पाण्याचं टाकी असते ते प्रॉपर काय 15-20 मिनिटच येते, 15-20 मिनिटं, अर्धा तास असं काहीतरी पाणी देतात ते. त्याच्या व्यतिरिक्त काय पाणी देत नाही. पण ज्यावेळेस तुमच्याकडे बोर असतो, बोरचं मग ते टाक्या वगैरे भरून ठेवतात, त्यामुळं पाण्याची काय जास्त शक्यतो शक्यतो सुविधा ही नसतीच, फक्त ग्रामपंचायतचं पाणीच असतं. काही काहीच ठिकाणी हे आहे बोर. साहजिक. आता जे प्रॉपर जे असतात नाही का, त्यांच्याकडे बोर वगैरे असतात, त्यांचं ते हे असतं व्यवस्थित. तर ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या की सिंगल रूमला कसं आहे काय आहे, ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल रेट वगैरे कळला किंवा भाडं वगैरे कसं आहे. आता ह्याच गोष्टी तुम्हाला सांगतो डबल रूममध्ये. आता डबल रूमचा विषय कसा आहे माहिती आहे का, डबल रूमला पण ऑलमोस्ट सेमच आहे, असं काय जास्त डिफरंट नाही. पण डबल रूमला कसं आतमध्ये टॉयलेट वगैरे असतं है ना, टॉयलेट वगैरे असतं, टॉयलेट बाथरूम वगैरे, त्यामुळे जास्त त्यांना बाहेर जायची गरज नाही. आणि सिंगल रूमला मग तुमचं काय बोलतात ते, नळावरून पाणी आणायचं, टाकीवरून पाणी आणायचं, कॉमन वॉशरूम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 10 रूम मध्ये एकच वॉशरूम. म्हणजे शक्यतो इथे असंच आहे चाळीमध्ये की 10 वॉशरूम, म्हणजे 10 रूमांसाठी 7-8 एक वॉशरूम. आणि त्याला 4,500 भाडं. म्हणजे सगळं ऑलमोस्ट सगळा खर्च, लाईट बिल आणि भाडं. 7-8 रूम मध्ये असं नाही, कॉमन टॉयलेट असतं, टॉयलेट वगैरे असतात, मग त्याचा आपण यूज करायचा. आणि डबल रूम म्हटलं की मग काही म्हणजे जर भाडं 7,000 असलं किंवा 6,000 भाडं असलं तर वॉशरूम बाहेरच असतं, आणि 7-7,500 भाडं असलं की आतमध्ये असतं. ते कसं आहे, आणि त्यात पण मग जर समजा तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज जर नाही का आतमध्ये जर असतील, मग तिथं पण ते भाडं वाढू शकतं 7,500, 8-9. आता शक्यतो आम्ही जिथं राहतोय तिथं आता नवीन रूमा वगैरे बनवायचं चालू आहे नाही का, तर मग तिथं भाडं किती असते तुम्हाला सांगतो, 9-9.5 असं मग नाही का. एक्झॅक्ट जर सांगायचं म्हणलं ना, तरी कुणी आपल्या मनाने काही पण भाडं लावू शकतंय. कारण साहजिक आहे, त्यांच्या रूम आहेत, काय लावायचं, आपण आपलं बघायचं, ठीक आहे. आपल्याला परवडत असेल तर ठीक आहे, नसेल परवडता विषय सोडून द्यायचा सर, नाही का. कारण कसं आहे माहिती आहे का, त्यांची रूम आहे, बरोबर, ते त्यांच्या मनाने काय पण रेट लावू शकतात. आपल्याला परवडतंय का, आपल्या खिशाला परवडतंय का, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तर असा विषय असतो, त्यांच्या रूमा असतात, त्यांचा रेट असतो, ते त्यांच्या मनाने. आणि प्लस त्याच्यामध्ये मग समजा तुमचं लाईट बिल ॲड होतं, बरोबर. आता लाईट बिलचं आता साहजिक आहे, तुमच्या इक्विपमेंटवर आहे, तुमचं काय काय इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे, तुम्ही काय काय वापरताय त्यानुसार. किंवा तुमचं शेगडी असू शकते, तुमचं फ्रीज असू शकतं, टी व्ही असू शकतो, पंखा असू शकतो, कूलर असू शकतो, अशा वेगवेगळ्या तुमच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. मग त्याच्यावर मग तुमचं लाईट बिल हे होणार, असा विषय आहे. 8च्या पुढेच डबल रूमला भाडं, म्हणजे 8च्या पुढे धरून चला तुम्ही, किंवा 8चं भाडं आहे, ठीक आहे. म्हणजे डबल रूमला ऑलमोस्ट 9 पर्यंत जातं. आणि जर लयच असं स्टँडर्ड रूम असेल तर 9.5 पर्यंत जाते डबल रूम. म्हणजे 9.5 पर्यंत असं धरून चला. आणि मग बाकीच्या त्या काय गोष्टी तुम्हाला पुढच्या सांगायची गरज नाही, पण तरी पण एक आयडिया म्हणून सांगून देतो. 1 BHKचं सामान्य माणसं सिंगल किंवा डबलच रूम घेतात. जर शक्यतो आपण जात नाही, जॉईंट फॅमिली असली तर डबल रूम घेतो, नाही तर शक्यतो 4-5 माणसं पण साठी सिंगलच रूम घेतात, जर फक्त जॉब साठी आलेला असेल तर. तर त्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं म्हणलं तर मग समजा 1 BHK जर रेट सांगायचा तर 1 BHKचा रेट आहे बघा, तुम्हाला सांगतो, कुठेही जावं सोसायटीमध्ये जवळपास एरियामध्ये, तर एक 15-16 हजाराच्या आसपास 1 BHKचा रेट आहे इथं ह्या एरियामध्ये. म्हणजे आम्ही जिथं राहतो या एरियामध्ये 15-16 हजार आहे.
मग 2 BHKचा आता 20,000 25,000 आता ते प्रत्येक फ्लॅटवर प्रत्येक फॅसिलिटीजवर वेगवेगळा असू शकतो, पण 20-25च्या आसपास तरी तो रेट जातो. तर मुद्दा काय आहे, आपल्याला त्या गोष्टींमध्ये सगळ्यांच्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. ठीक आहे, आपल्याला विषय काय की बाबा आपल्या माणसांसाठी, आपल्या गरिबांसाठी बाबा कसं काय आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा पहिली गोष्ट म्हणजे, किंवा तुम्हाला खरंच ह्या गोष्टी परवडतात नाही परवडत या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही या, नाही का. आणि मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाबा तुम्हाला जमतात का बाबा इथं राहणं वगैरे, बाबा ह्या टॉयलेटच्या गोष्टी वगैरे, नाही का, ह्या कारण सगळ्या. गावाकडे राहिले की ह्या सगळ्या गोष्टीची सवय नसते, की कॉमन टॉयलेट आणि ते, त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो इकडे यायचं म्हटलं. इकडे यायचं म्हणलं की ह्या गोष्टीचा विचार करा आणि मग या, त्याच्याशिवाय येऊ नका. ठीक आहे, तर माझ्या मते तुम्हाला इथला रेट जो आहे तो कळला असेल. ठीक आहे, आता ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला एक काम करा, कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा कसं काय तर मी तुम्हाला जेवढं जमल तेवढं डीपमध्ये सांगायचा प्रयत्न करीन. ठीक आहे, आणि मेन विषय म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, ते कसं नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित सांगा. ठीक आहे, तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना गरजेचं आहे, ज्यांना ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटते, ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला कामाला येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.